नमस्कार. चिटणवीस ट्रस्टच्या पार्थ प्रोजेक्ट इनिशिएटिव्ह मध्ये आपलं स्वागत आहे. माझं नाव केतकी सुखळीकर आहे आणि मी एक लीगल ॲडवायझर आहे. आज आपण स्मॉल स्केल बिझनेस सुरू करण्याच्या कायद्यांवर आणि नियामक पैलूंवर चर्चा करू. आपण 2 पॉइंट्सवर चर्चा करू. सगळ्यात आधी स्मॉल बिझनेस सुरू करण्यासाठी कोणता अस्तित्वाचा प्रकार म्हणजे कोणती एंटिटी सर्वात योग्य आहे, आणि दुसरं म्हणजे स्मॉल बिझनेस सुरू करण्यासाठी काय काय आवश्यक आहे. तर पहिले आपण बघू की स्मॉल बिझनेससाठी कोणती एंटिटी, कोणता अस्तित्वाचा प्रकार सर्वात योग्य आहे. स्मॉल बिझनेस सुरू करणाऱ्या बहुतेक उद्योजक सोल प्रोप्रायटरशिप फर्म म्हणून म्हणजे एकल मालकी हक्क म्हणून स्मॉल बिझनेस सुरू करतील. कारण की बिझनेस सुरू करण्यासाठी ही सर्वात सोपा प्रकार आहे. आपण जर एक कंपनी किंवा पार्टनरशिप फर्म सुरू केली तर आपण कंपनीज ऍक्ट आणि त्याच्या रूल्स आणि रेग्युलेशन्सच्या खाली येऊ आणि त्याचे कंप्लायन्सेस आपल्याला पूर्ण करावे लागतील. तसंच जर आपण पार्टनरशिप फर्म सुरू केली तर आपण पार्टनरशिप ऍक्ट किंवा लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप ऍक्टच्या खाली येऊ आणि त्याचे कायदे आपल्याला लागू होतील. पण सोल प्रोप्रायटरशिप फर्म साठी असं काही स्पेसिफिक लॉ किंवा कायदा नाही आहे. म्हणून कंप्लायन्सेस खूपच किमान आहेत आणि त्यांना पूर्ण करणंही खूप सोपं आहे. सोल प्रोप्रायटरशिप केवळ एकाच व्यक्तीद्वारे खूप सोपेपणे सुरू केले जाऊ शकते आणि त्याला चालू ठेवणे कमी खर्चाचे आहे आणि कमी कंप्लायन्सेस त्याला लागू आहेत. सोल प्रोप्रायटरशिप फर्मवर कॉर्पोरेट टॅक्सेस पण लागू नाही आहेत आणि व्यवसायावर नियंत्रण आणि व्यवसायासाठी डिसिजन्स एकाच व्यक्तीकडे असतं, म्हणून हा व्यवसाय आपण सोपेपणे चालू ठेवू शकतो. पण आता बघू आपण सोल प्रोप्रायटरशिपचे तोटे काय आहेत, डिसएडव्हान्टेजेस काय आहेत. सगळ्यात महत्वाचं पॉइंट हे आहे की सोल प्रोप्रायटर आणि त्याचा व्यवसाय एक समान व्यक्ती आहे आणि जे काय लायबिलिटीज आहे ते अनलिमिटेड आहेत. उदाहरण, आपण जर एक कंपनी सुरू केली तर आपण एक नवा व्यक्ती तयार करीत आहोत आणि त्या व्यक्तीचे आपले दायित्व, आपले रूल्स आणि रेग्युलेशन्स, उद्योजक आणि कंपनी हे 2 वेगळे व्यक्ती आहेत. पण सोल प्रोप्रायटर आणि त्याचा व्यवसाय समान व्यक्ती आहे आणि म्हणून आपण व्यवसायामध्ये कुठलेही निर्णय घेतले, कुठलेही ट्रान्झॅक्शन्स केले त्यासाठी आपण स्वतः लायबल आहोत. दुसरा डिसएडव्हान्टेज हा आहे की एकाच व्यक्तीद्वारे हा बिझनेस चालू आहे, त्यामुळे इन्व्हेस्टमेंट आणि कॅपिटल त्या व्यवसायासाठी आणणं थोडं कठीण जाऊ शकतं. आता आपण बघू सोल प्रोप्रायटरशिप फर्म ची नोंदणी कशी करावी आणि त्याच्यासाठी काय स्टेप्स आहेत. सगळ्यात आधी आपल्या उद्योगाचा, आपल्या बिझनेसचं नाव ठरवा. यासाठी कुठलाही स्पेसिफिक प्रोसेस नाही आहे. आपण फक्त एक नाव निवडा आणि सर्व डॉक्युमेंट्सवर हा नाव वापरणं सुरू करा. दुसरं स्टेप आहे आधार कार्ड. आधार कार्ड सोल प्रोप्रायटर म्हणजे आपल्या स्वतःचा आधार कार्डच ह्याच्यासाठी लागू आहे. जर आपल्याकडे आधार कार्ड नाही आहे तर आधार सेवा केंद्रामध्ये संपर्क जरूर साधा. तिसरी स्टेप आहे पॅन कार्ड. बँक अकाउंट उघडण्यासाठी आपल्याला आता पॅन कार्डची आवश्यकता पडू शकते. पॅन कार्ड आपल्याला खूपच इझी प्रोसेस आहे. ऑनलाईन वेबसाईटच्या पोर्टलवरती आम्ही फोटोग्राफ, आयडी प्रूफ, ऍड्रेस प्रूफ वगैरे डॉक्युमेंट्स अपलोड करा आणि 5 ते 7 दिवसात तुम्हाला पॅन कार्ड आधार व्हेरिफिकेशनच्या बेसिसवरती प्राप्त होऊ शकतो. पॅन कार्ड साठी कुठल्या वेबसाईटवर आपण ऍप्लिकेशन घालू ह्याची डिटेल्स आम्ही आमच्या व्हिडिओमध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळेल. नेक्स्ट स्टेप आहे आपल्या व्यवसायाच्या नावाचं बँक अकाउंट उघडणं. यासाठी आपण कुठल्याही बँकेत जाऊन काय काय आवश्यक डॉक्युमेंट्स आवश्यक आहे ह्याची डिटेल समजून घ्यावी तर ते सोपे होईल. बहुतेक बँक अकाउंट उघडण्यासाठी आपल्याला आधार कार्ड, पॅन कार्ड, ऍड्रेस प्रूफ, आयडी प्रूफ वगैरे डॉक्युमेंट्स लागू आहेत. जर व्यवसायासाठी आपल्याला करंट अकाउंट म्हणजे चालू खाता उघडायचा असेल तर यासाठी ऍडिशनल डॉक्युमेंट्स पण लागतील, जसं की शॉप्स अँड एस्टॅब्लिशमेंट्स ऍक्ट लायसन्स आणि जीएसटी रजिस्ट्रेशन.
याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये पुढे चर्चा करू. नेक्स्ट स्टेप आहे शॉप्स अँड एस्टॅब्लिशमेंट्स ऍक्ट लायसन्स. हा लायसन्स जरी आपल्याला कंपल्सरी नसला तरी ह्याचे खूप सारे फायदे आहेत. सगळ्यात आधी जसं मी म्हटलं, जर आपल्या बिझनेससाठी आपल्याला करंट अकाउंट उघडायचा असेल तर बँक शॉप्स अँड एस्टॅब्लिशमेंट्स लायसन्स जरूर तुम्हाला विचारेल. दुसरं म्हणजे जर कुठल्याही बिझनेस लोनसाठी आपल्याला अप्लाय करायचं असेल तरी आपल्याला शॉप्स अँड एस्टॅब्लिशमेंट्स लायसन्स आवश्यक पडेल. आणि सगळ्यात महत्वाचं हे आहे की आपल्या ग्राहकांना आपल्या उद्योगावर विश्वास वाढेल जर तुमच्याकडे शॉप्स अँड एस्टॅब्लिशमेंट्स लायसन्स असेल. तसं आपण बघितलं असेल, कुठल्याही दुकानामध्ये आपण जातो आणि बाहेर एका फ्रेम मध्ये त्यांनी आपलं लायसन्स डिस्प्ले केलेला असतो, तर त्याच्यानी ग्राहकांचा विश्वास जरूर वाढतो. हा लायसन्सच्या ऍप्लिकेशन प्रोसेस पण सोपं आहे आणि पूर्णपणे हे आता ऑनलाईन आहे. आणि आपले सरकार वेबसाईट वरती ही प्रोसेस पुष्कळ सोपी आहे. या लायसन्स साठी सुद्धा आपल्याला तीच डॉक्युमेंट्स म्हणजे आधार कार्ड, पॅन कार्ड, आयडी प्रूफ, ऍड्रेस प्रूफ आणि आपल्या व्यवसायाबद्दल डिस्क्रिप्शन, आपण काय व्यवसाय करत आहोत आणि आपल्या व्यवसायाच्या जागेचा फोटोग्राफ वगैरे अपलोड करायची आवश्यकता आहे. शॉप्स अँड एस्टॅब्लिशमेंट लायसन्स आपल्याला 5 ते 7 दिवसामध्ये व्हेरिफिकेशन प्रोसेस नंतर ऑटोमॅटिकली आपल्याला मिळून जातो. नेक्स्ट स्टेप आहे जीएसटी रजिस्ट्रेशन. आपली वार्षिक उलाढाल जर 20 लाख रुपयाच्या वरती असेल किंवा जर आपण ऑनलाईन कुठल्याही वेबसाईटवर आपलं सामान विकत असू, जसं की अमेझॉनवर, फ्लिपकार्टवर, जिओ मार्ट इत्यादीवर, तर आपल्याला जीएसटी रजिस्ट्रेशन आवश्यक आहे. तसंच ह्याचे दुसरे फायदे पण आहेत, जसं बँकेत आपण काही लोन विचारत असू किंवा काही दुसरा लायसन्स अप्लाय करत असू तर जीएसटी रजिस्ट्रेशन आपल्याला खूपच फायद्याचे आहे. जीएसटी रजिस्ट्रेशन सुद्धा आता ऑनलाईन पद्धतीने इझिली प्रोसेस अवेलेबल आहे. यासाठी सुद्धा आपल्याला तेच डॉक्युमेंट्स आवश्यक आहेत, आधार, पॅन, आयडी प्रूफ, ऍड्रेस प्रूफ वगैरे. ऑनलाईन ऍप्लिकेशन केल्यानंतर जीएसटी रजिस्ट्रेशन आपल्याला 3 ते 4 दिवसात इझिली मिळून जातं. स्मॉल बिझनेस सुरू करण्यासाठी लास्ट स्टेप आहे MSME म्हणजे उद्यम म्हणून नोंदणी. 1 जुलै 2020 पासून मायक्रो, स्मॉल, मीडियम एंटरप्राइजेस हे बदलून उद्यम नोंदणी म्हणून हे प्रोसेस सुरू झालं आहे. हे प्रोसेस सुद्धा कम्प्लिटली ऑनलाईन प्रोसेस आहे आणि यासाठी तुम्हाला कुठलाही डॉक्युमेंट्स त्या पोर्टलवर, वेबसाईटवरती अपलोड करायची बिलकुल आवश्यकता नाही आहे आणि हे कम्प्लिटली फ्री ऑफ चार्ज रजिस्ट्रेशन गव्हर्नमेंटच्या तर्फे आहे. उद्यम नोंदणीचे खूप सारे फायदे आहेत आणि ह्या फायद्याच्यावर आपण डिटेल डिस्कशन आमच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये करू. पण मी तुम्हाला थोडक्यात सांगते. एक तर आपण आपल्याला इंटरेस्ट रेट, लोन मध्ये इंटरेस्ट रेट मध्ये कन्सेशन प्राप्त होतो. इझिली आपल्याला कोलॅटरल फ्री लोन्स मिळतात आणि खूप सारे अन्य बेनिफिट्स आपल्याला अवेलेबल आहेत. नमस्कार मित्रांनो, मी आज तुम्हाला MSME बद्दल थोडी माहिती सांगणार आहे. कोरोनाचा जो काळा काळ होता तो फार चिंताजनक काळ होता. माझ्या मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला आठवत असेल की आपले पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी मे 2020मध्ये कोरोनाच्या काळात भेडसावणाऱ्या समस्या लक्षात घेऊन आत्मनिर्भर भारत हे अभियान सुरू केलं. त्या अभियानाचा फायदा आपल्या देशवासियांना झाला. त्यात त्यांनी सर्वात जास्त महत्त्व दिलं आहे ते MSME सेक्टरला. हे MSME क्षेत्र काय आहे? 2006मध्ये भारत सरकारनं MSMEला कायदा म्हणून मंजुरी दिलेली आहे. याद्वारे जी कोणी व्यक्ती एक छोटा व्यवसाय करण्यास सुरुवात करते त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी हा कायदा करण्यात आला होता. आपण जे कमवतो, मिळवतो किंवा व्यवसायात गुंतवणूक करतो हे जर तुम्ही सरकारनं आखलेल्या मर्यादेत करत असाल, जसे कमीत कमी 2.5 लाख ते जास्तीत जास्त 10 लाख ही मर्यादा आहे. या मर्यादेपर्यंत जर आपण व्यवसायामध्ये गुंतवणूक करत असाल तर तुम्ही MSME अंतर्गत रजिस्ट्रेशन करू शकता. त्यातून जे सरकारी फायदे असतील त्याचा लाभ आपण घेऊ शकता. जसं की आधी लिमिट कमीत कमी 10 लाख रुपये आणि जास्तीत जास्त 5 करोड रुपये होती. आता सरकारनं देशवासियांना मदत करण्यासाठी ही मर्यादा भरपूर बदलवलेली आहे. यामध्ये 3 भाग आहेत.
सर्वात लहान म्हणजे मायक्रो एंटरप्राइजेस, नंतर स्मॉल एंटरप्राइजेस आणि मीडियम एंटरप्राइजेस. मायक्रो एंटरप्राइजेस अंतर्गत सरकारनं एक मर्यादा आखलेली आहे. जर तुमचे वार्षिक उत्पन्न 5 करोडपेक्षा कमी असेल आणि उद्योगातील गुंतवणूक उदाहरणार्थ मशिनरीजमध्ये तुम्ही 1 करोड रुपये गुंतवले असतील तर तुम्ही मायक्रो एंटरप्राइजेस अंतर्गत नोंदणी करू शकता. दुसरा भाग आहे स्मॉल एंटरप्राइजेस, ज्यात जर तुमचं वार्षिक उत्पन्न कमीत कमी 5 करोड आणि जास्तीत जास्त 50 करोडपर्यंत असेल आणि व्यवसायातील गुंतवणूक 10 करोडपर्यंत असेल तर ती व्यक्ती स्मॉल एंटरप्राइजेस अंतर्गत नोंदणी करू शकते. तिसरा भाग आहे मीडियम एंटरप्राइजेस. त्यात वार्षिक उत्पन्न कमीत कमी 50 करोड ते जास्तीत जास्त 250 करोडपर्यंत असेल आणि व्यवसायातील गुंतवणूक मशिनरीज वगैरेचे खर्च वगैरे 10 करोड ते 50 करोडपर्यंत असेल तर ती व्यक्ती मीडियम एंटरप्राइजेस अंतर्गत नोंदणी करू शकते. 250 कोटीपर्यंतच्या उत्पन्नावर सरकारनं सूट दिलेली आहे. त्याचा फायदा देशातील बरेच लोक घेऊ शकतात. प्रथम तुम्हाला उद्यमची नोंदणी करावी लागेल. पोर्टलवर नोंदणी क्रमांक मिळेल. याबद्दलचे भरपूर व्हिडिओ यूट्यूबवर आमच्या बांधवांनी तयार केलेले आहेत. त्याद्वारे आपण अधिक माहिती मिळवू शकता. नोंदणी करण्यासाठी केवळ आधार कार्डची गरज असते. आधार कार्डद्वारे तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता. दुसऱ्या कुठल्याही कागदपत्राची आवश्यकता नसते. आता आपण बघू याचे फायदे काय आहेत ते. ज्यांना MSME क्षेत्रात नवीन व्यवसाय सुरू करायचा आहे त्यांच्यासाठी सरकारनं 3 लाख करोड रुपये मंजूर केलेले आहेत. हे आपण बँकेद्वारे लोनसाठी अर्ज करून घेऊ शकतो. हे कर्ज आपल्याला 4 वर्षांकरता मिळतं. त्यामध्ये नमूद केलेले आहेत, सांगितलं आहे की जर कोणाचा व्यवसाय आधीच सुरू असेल व त्यासाठी 25 करोड आधीच कर्ज घेतलेलं असेल, 100 करोड उत्पन्न असेल तर ते लोक सरकारच्या या 25 करोड ते 100 करोडच्या मर्यादेत आहेत. ते लोक ह्या योजनेचा फायदा घेऊ शकतात. त्यांना व्याज लागेल पण ते अतिशय कमी असेल. सरकारनं केवळ 9% ते 10% व्याज लावलेलं आहे. इतर कुठून जर व्याज घेतलं तर ते खूप जास्त म्हणजे 15 ते 20% पर्यंत व्याज आकारतात. यामुळं ह्याचा तुम्हाला भरपूर फायदा मिळेल. कोणाचा व्यवसाय आधीचा सुरू असेल परंतु आता कोरोनासारख्या परिस्थितीमुळे त्यांना अडचणीचा सामना करावा लागतोय किंवा आधीच असलेल्या कर्जाचा NPA झाला असल्यास त्या कर्जाची भरपाई करण्यास अडचणी येत असतील तर त्याच्यासाठी सरकारनं मदत म्हणून 20,000 करोड रुपये मंजूर केलेले आहेत. यामध्ये CGT MSME केंद्र सरकारचा जो फंड आहे त्यामध्ये 4,000 करोड रुपये टाकलेले आहेत. तर बँका आपल्याला या फंडाद्वारे मदत करू शकतात. ज्या कुणाचा आधीपासून व्यवसाय सुरू आहे आणि ज्यांचा NPA झाला आहे किंवा खर्च भरून निघत नाही आहे ते या योजनेचा लाभ घेऊ शकतात. त्यानंतर येते इक्विटी. इक्विटी म्हणजे ही पण सरकारद्वारे दिलेलीच मदत आहे. कर्ज ठीक आहे, पण जर कोणाला MSMEमध्ये पैसे टाकायचे असतील म्हणजे व्यवसायात गुंतवणूक करायची असेल तर त्यासाठीही सरकारने ही योजना आखली आहे. म्हणजे MSMEमध्ये जे चांगले व्यावसायिक आहेत त्यांच्या व्यवसायाची चांगली भरभराट होत आहे आणि या व्यवसायाच्या वाढीमुळं देशाला भविष्यात लाभ होऊ शकतो. अशा व्यवसायांसाठी सरकारनं 50,000 करोड रुपये मंजूर केलेले आहेत. सरकारचा आणखीन एक फंड आहे, फंड ऑफ फंड्स. यामध्ये MSME व्यावसायिक अप्लाय करू शकतात. त्यामुळे डायरेक्ट यामध्ये इन्व्हेस्टमेंट होते. यामध्ये जो पैसा MSME क्षेत्रात येईल तो परत करावा लागणार नाही, कारण ते डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट राहील. दुसरं म्हणजे सरकारचे जे लोक जे इन्व्हेस्टमेंट करतील त्यांचे मार्गदर्शन MSMEच्या व्यावसायिकांना मिळेल. त्याचा खूप मोठा फायदा MSME क्षेत्राच्या व्यावसायिकांना होणार आहे. चौथा फायदा, ग्लोबल टेंडर. ग्लोबल टेंडर आपल्याला माहीतच आहे. सरकारी कामासाठी सरकार जे टेंडर काढतं ते न्यूजपेपर, रेडिओ, TV वर येत असतं. हे टेंडर तर निघतं परंतु आपले व्यावसायिक त्याचा फायदा घेऊ शकत नाहीत, कारण सर्व मोठमोठ्या आंतरराष्ट्रीय कंपन्या याचा फायदा घेतात. हे लक्षात घेऊन सरकारनं 100 करोड ते 200 करोडपर्यंतचं जे काही टेंडर असेल ते बाहेरच्या कंपन्या म्हणजे आंतरराष्ट्रीय कंपन्या घेऊ शकणार नाही.
त्यामध्ये MSME क्षेत्रातील व्यावसायिक अप्लाय करू शकतात. हे टेंडर जर मिळालं तर त्याचा आपल्याला खूप फायदा होईल. MSME क्षेत्रातील 4 मुख्य फायदे आहेत. पहिला फायदा असा, MSME क्षेत्रातील व्यावसायिकांसाठी कर्ज. दुसरा फायदा, ज्यांचे आधीचे व्यवसाय आहेत व जे NPA झाले आहेत त्यांच्यासाठी कर्जाची मदत. तिसरा फायदा, इक्विटी म्हणजे MSMEमध्ये डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट. चौथा फायदा, ग्लोबल टेंडर आता 200 कोटी निर्बंधांमध्ये ठेवले आहेत. MSMEचे काही फायदे आहेत. आत्मनिर्भर अभियानाव्यतिरिक्त सरकार MSME क्षेत्रातील व्यावसायिकांना प्रोत्साहन देतं, टेंडरसाठी मदत करतं. त्यानंतर जे कर भरतात त्यामध्ये सरकार सूट देतं किंवा मुदतवाढ देतं. आणखीन जे काही कर आहेत त्यातही MSME क्षेत्रातील लोकांना सूट मिळते. आणखीन एक गोष्ट आहे जी फारच लाभदायक आहे. जर MSME कोणाला माल देत असते परंतु पैसे देऊ शकत नाही, त्यात MSMEचा फायदा आहे. त्यात लिहिलेलं आहे की MSME काही सेवा देत असेल किंवा माल देत असेल तर 45 दिवसांच्या आत पेमेंट करणं गरजेचं आहे. नाहीतर MSME थेट न्यायालयात जाऊ शकते. आणि ज्या मोठमोठ्या कंपन्या असतात त्यांना लिमिटेड कंपनी म्हणतात, त्या MSMEकडून माल घेत असतील आणि त्यांनी 45 दिवसात पेमेंटची भरपाई केली नाही तर त्याची माहिती सरकारला द्यावी लागते. त्यासाठी सरकारनं फॉर्म ठेवलेला आहे MSME1. या फॉर्ममधून माहिती द्यावी लागते आणि त्या कंपनीचे जे अकाउंट्स तयार करतात त्यात ऑडिटरला लिहावं लागतं की कंपनीनं MSMEला वेळेवर पेमेंट केलेलं नाही. या मोठ्या कंपनींचे जे ऑडिट रिपोर्ट्स तयार होतात ते सर्व लोक वाचतात. जर त्यांनी हे लिहिलं असेल की MSMEला पेमेंट केलेलं नाही तर हे किती चुकीचं होईल. त्यामुळं या मोठ्या कंपनीज MSMEला नियमित पेमेंट करत असतात. जर त्यांनी 45 दिवसांच्या आत पेमेंट केलं नाही तर MSMEला खूप त्रास सहन करावा लागला असता. म्हणून हा MSMEसाठी खूप मोठा लाभ किंवा फायदा आहे. याशिवाय सरकार MSMEला काही ना काही फायदा देत असतं. ते आपण YouTube, Google आणि पेपरमधून माहिती मिळवू शकतो. MSME क्षेत्राला सरकार खूप प्रोत्साहन देतं. मर्यादा देखील वाढवलेली आहे. 250 कोटीपर्यंत उत्पन्नाची मर्यादा वाढवली आहे. मी तुम्हाला प्रोत्साहित करतो की तुम्ही रजिस्ट्रेशन करा आणि या योजनेचा लाभ घ्या. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्यामुळं आपल्याला आणखीन नवीन व्हिडिओज नोटिफिकेशन्स मिळत राहतील. आपल्या मित्र आणि नातेवाईकांना हा व्हिडिओ जरूर शेअर करा. यापुढे पण पार्थ प्रोजेक्टचे नियमित नवनवीन व्हिडिओज येणार आहेत. ते नियमित बघत जा. तुमचे खूप खूप आभार.